DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गोव्यात पर्यटकांनी भरलेली एक बोट समुद्रात बुडल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला असून 40 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले, तर 64 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे। बचाव पथकांकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। घटना घडताच तटरक्षक दल, नौदल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली। प्रतिकूल हवामान आणि उंच लाटांमुळे बचाव कार्यात अडचणी येत असल्या तरी बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्राथमिक तपासात बोटीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांची संख्या नियंत्रणात न ठेवणे ही दुर्घटनेमागील प्रमुख कारणे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेमुळे पर्यटन स्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी होत आहे। मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।